आतापर्यंत कॉर्पोरेट लाईफमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी चा तुम्हाला अनुभव आला आणि तुम्ही मार्गदर्शनही केलं मुलांना आणि ते खूप एकदम प्रभावी होतं. तर अजून एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, की कारण मी रिक्रुटमेंट एच-आर बॅकग्राऊंडमधून येतो. मी खूप रोज लोकांचे इंटरव्ह्यूज वगैरे घेतो. पण जेव्हा तुम्ही टेक्निकल साईडला असता आणि जेव्हा तुम्ही मुलांचे इंटरव्ह्यूज घेता, तर कुठली गुणवत्ता तुम्ही नक्की मुलांमध्ये बघता आणि काय काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत, त्या मुलांनीही सांभाळायला हव्यात? ठीक आहे, आपण थोडंसं ना इंटरव्ह्यूच्या प्रिपरेशन पासून थोडंसं चालू करूया. ठीक आहे. आता मी थोडं एक सायंटिफिक काय म्हणता येईल, एक सब्जेक्ट एकदम लाईटली टच करतो. एक म्हणतात थिन स्लायसिंग. थिन स्लायसिंग कॉन्सेप्ट आहे, थिन स्लायसिंग. थिन स्लायसिंग आणि दुसरा कॉन्सेप्ट आहे हेलो इफेक्ट. करेक्ट. आता थिन स्लायसिंग म्हणजे काय, की आपण कुठलाही जो निर्णय घेतोय तो काही क्षणात घेतोय. करेक्ट. थिन स्लाइस. स्लाइस. हेलो इफेक्ट म्हणजे आपली जी काही अपेक्षा असते त्या गोष्टींपेक्षा. हेलो म्हणजे काय, आपण बघतो ना आपल्या देवांच्या वगैरे मागे असं एक मागे चंद्र किंवा असा प्रकाश किंवा ऑरा म्हणतात, ऑरा म्हणतो, राईट. सो इट इज अ हेलो इफेक्ट. म्हणजे काय, की समजा आपण एखाद्या ठिकाणी गेलो आणि अपेक्षेपेक्षा आपण आउट परफॉर्म केलं, त्याला हेलो इफेक्ट म्हणतात. एक्झॅक्टली. आता जेव्हा इंटरव्ह्यूला आपण जातो, आणि माझं मत असं आहे, हे पर्सनल मत आहे, की ऍक्च्युली कॅन्डिडेटचं सिलेक्शन ना मला वाटतं पहिल्या 4-5 मिनिटातच झालेलं असतं. रिजेक्ट किंवा सिलेक्ट. हे पहिले, म्हणजे जरी इंटरव्ह्यू 45 मिनिटाचा असेल किंवा तासाचा असेल, पहिल्या 4-5 मिनिटात. आता का? तुमचं ड्रेसिंग, तुमचं बोलणं, तुम्ही स्वतःला कॅरी कसं करता आहात त्या याच्यात. मग तिथे असं नाहीये की आता लोक म्हणतात ना की फर्म हँडशेक असला पाहिजे, म्हणजे समोरच्याचा हात तोडायचा नाहीये आपल्याला दाबून. करेक्ट. तो फर्म हँडशेक नाहीये. करेक्ट. इट शुड हॅव अ राईट अमाऊंट ऑफ अ प्रेशर, ॲडेक्वेट वॉर्मथ, सो दॅट समोरच्याला सुद्धा तुमच्याशी हात केल्यावर एक काय म्हणता येईल त्याला, अलिखित एक सिग्नल आहे जो एक्सचेंज होतो की आय एम कम्फर्टेबल विथ यू ना. करेक्ट. सो हँडशेकची ती डेफिनेशन. आता जर मी व्यवस्थित ड्रेसअप होऊन गेलो, म्हणजे असं असलं नाही पाहिजे की मी ब्रँडेड कपडे घातलेच म्हणजे मी व्यवस्थित आहे, असं नाहीये. तुम्हाला जे कपडे योग्य दिसतात त्या फिटिंगचे कपडे घालून तुम्ही जा. व्यवस्थित शूज घाला, म्हणजे तुम्ही तासभर तिथे बसणार आहात, म्हणजे तुम्ही कम्फर्टेबल असले पाहिजे. करेक्ट. पुढे गेल्यावर आता पहिले 2-3 मिनिटं का क्रुशियल असतात, कारण तेव्हा तुम्हाला कुठला प्रश्न विचारला असतो की राजेश, थँक्यू सो मच फॉर कमिंग, कॅन यू इंट्रोड्यूस युअरसेल्फ. आता प्रश्न आहे की आता मी कुठून सांगू की माझे बाबा कुठे काम करतात, मला किती भाऊबंड आहेत, माझा मामा कुठे कामाला आहेत. हे सगळा मी विचार करू शकत नाही. मला त्या 2 मिनिटात मला सांगायचं आहे की समोरच्या माणसाला काय गरजेचं आहे. सो पहिली तयारी आपली ही असली पाहिजे की तुम्हाला मोजक्या 4 किंवा 5 वाक्यात स्वतःला तुम्ही डिफाईन करू शकता का, याची तयारी करा. कशी करू शकता? आरशासमोर बसा, आपले 5 वाक्य जे तुम्ही ठरवलेले आहेत ते तिथे म्हणून बघा, आणि हेच बघा की हे मी बरोबर सांगतो आहे का. ते काही तुम्हाला फॅन्सी सांगायची गरज नाहीये, खूप असे फ्लावरी वर्ड्स वापरायची गरज नाहीये, पण जे काही तुम्ही सांगाल ते मनापासून सांगितलं गेलं पाहिजे, कारण लोकांना ते समजतं. समोरच्या माणसाला हे कळतं की हे नाटकी आहे की हे नॅचरली बोललेलं आहे. सो पहिलं